पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनासाठी अभंग असा आहे: देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. देव मंदला, भाव बुडाला काय करू. दुबळा तुका भाविवीन, उदारा देव घेतला ऋण. देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. मंडळी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी किंवा सर्व संतांनी समाजाला प्रबोधन करण्याकरता, समाजाला योग्य मार्गावरती आणण्याकरता, समाज भक्ती मार्गाला प्रवृत्त करण्याकरता अनेक पद्धतीनं उपदेश केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका संतांनी घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या भूमिकेतून संत जगाला उपदेश करत असतात. तेव्हा आजच्या अभंगामध्ये देखील तुकाराम महाराजांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. आज कोणत्या भूमिकेमध्ये महाराज आपल्या समोर आले तर एका फेरीवाल्याच्या भूमिकेत आहेत महाराज, म्हणजे विक्रेत्याच्या भूमिकेमध्ये आहे. आजकाल गाड्यावरती, चारचाकी गाडीवरती माल घेऊन लोक दारामध्ये ओरडत येतात. भाज्या असतील, फळफळावर असतील, इतर पदार्थ असतील, आरोळ्या देत आपल्या गल्लीमधून दारामधून फिरत असतात. फेरीवाले म्हणतो आपण त्यांना. पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावरती टोपली घेऊन, टोपलीमध्ये जो असेल तो माल घेऊन ते दारामध्ये विक्रेते यायचे. ते आरोळे द्यायचे गल्लोगल्लीतनं आणि आपल्या मालाचा प्रचार करायचे, माल घेण्याकरता गिरायकाला प्रवृत्त करायचे. अशी विक्रेत्याची असणारी भूमिका. तुकाराम महाराज एका विक्रेत्याच्या भूमिकेमध्ये आज जगासमोर, तुमच्या माझ्यासमोर आलेले आहेत आणि आपल्या दारात उभे राहून आरोळे द्यायला लागलेले आहेत, हाका मारायला लागलेले आहेत. काय आरोळे देतात? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव कोणीतरी देव घ्या बाबा. देव आलेला आहे तुमच्या दारात, आयता आलेला आहे. देव घ्या, देव घ्या, दारामध्ये आलेला आहे. अशा प्रकारचा तुकोबाराय प्रचार करायला लागलेले आहेत, आरोळे द्यायला लागलेले आहेत. आता ही परिस्थिती जर आपण महाराजांची जर विचार केली तर एवढ्या पातळीवर तुकाराम महाराजांना का यावं लागलं? ज्या देवाच्या प्राप्तीकरता, जो देव भेटावा, जो देव मिळावा, याकरता योगी योग करतात, तपी तप करतात, ध्यानी ध्यान करतात, अनेक साधनं करतात. पण त्यांच्या स्वप्नामध्ये जो येत नाही, स्वप्नामध्ये ज्याला दर्शन होत नाही, असा देव तुकाराम महाराजांनी टोपलीमध्ये घ्यावा आणि आपल्या दारोदार येऊन आरोळ्या मारून आपल्याला महाराजांनी तो देण्याचा प्रयत्न करावा. ह्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे जर विचार केला तर याच्यामध्ये बऱ्याच पैलूचा विचार करता येतो. एक, संत अत्यंत दयाळू आहेत. त्यांना असं वाटतं की जो जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेला अनुभव आहे, जो आनंद आहे, जे सुख आहे, ते समाजाला प्राप्त व्हावं, दीनदुबळ्यांना प्राप्त व्हावं, या एका तळमळीपोटी अनेकविध प्रयत्न करून ते जगाला अनुभूती देण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थच असा आहे की तो देव संतांना अगोदर प्राप्त झालेला आहे. त्यांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांनी त्याच्या सुखाचा अनुभव घेतलेला आहे आणि तो अनुभव आल्यानंतर जगाकडे ज्या वेळेला संत बघतात त्यावेळेला त्या सुखापुढे हे सुख अतिशय तुच्छ वाटू लागलं. की ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही ज्याला सुख म्हणतो, ज्याला आनंद म्हणतो, त्याच्यामध्ये रममान झालेलो आहोत, हे बघून संतांच्या हृदयाला खेद वाटतं. जसं तुम्हा आम्हाला स्वच्छ कपडे, चांगले अत्तर लावून चांगल्या गाडीतनं फिरत असताना आपण जर एखाद्या उकिरड्यावर लोळत असणारी डुकरं बघितली तर आपल्याला काय वाटतं? अरे 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 काय किळसवाना प्रकार आहे, काय घाणेरडा प्रकार आहे हा. आपण किती चांगले, आपण किती चांगली कपडे अंगावर, कसल्या गाडीतनं फिरतो, काय सुगंध येतो आपला, आणि हे घाणीत डुकरं लोळायला लागलेले आहेत, त्या जीवांची कीव येते. तसं संत हे तुम्ही आम्ही जसं गाडीतून एखाद्या फिरणारी चांगली माणसं तशी संत आहेत आणि जग हे डुकरा उकरंड्यात लोळणाऱ्या डुकराप्रमाणे त्यांना वाटते, म्हणजे विषय सुखाच्या अधीन झालेलं. तेव्हा त्या विषय सुखामध्ये नुसतं गुरफटून गेलेले जे जग आहे त्यांना आपल्याला आलेला अनुभव यावा याकरता संतांनी प्रयत्न केलेले आहेत. तो अनुभव कोणता? तर देवाचा अनुभव आहे. तो देव जगाला मिळावा.
म्हणून महाराज या ठिकाणी फिरतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. परंतु गंमत अशी झालेली आहे की एकानंही दरवाजा उघडून तुकाराम महाराजांना विचारलं नाही की बाबा तुम्ही काय आणलेलं आहे, कसा आणलेला आहे, त्याचा दर काय आहे, ते आम्हाला घ्यायचं आहे, अशी कोणीही त्या ठिकाणी त्यांच्या पुढं अपेक्षा व्यक्त केली नाही. तुकोबाने आपलं घसा फुटस्तोर ओढतात, फिरतात, आपलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे बाबानो, ज्याला शोधण्याकरता जन्मोजन्म ज्याने घालवला त्यांना भेटला नाही, तो तुमच्या दारामध्ये मी घेऊन आलेला आहे. अरे दरवाजे उघडून बघा तरी कमीत कमी. परंतु कोणी बघायला तयार नाहीत. आयता आला घर पोसोनी असं म्हणून सुद्धा महाराजांनी बघितलं, तरी त्या ठिकाणी बघायला कोणी तयार नाही. मग तुकाराम महाराजांनी काही लोकांचे दरवाजे वाजवले, हल्लीच्या भाषेत दरवाज्यावरची बेल वाजवली म्हणा. आणि मग नाईलाजाने लोकांनी दार उघडले. काय आहे असं वैतागानं म्हणली लोक. अरे बाबा, मी तुमच्या दारात आलेलो आहे, देव देण्याकरता आलेलो आहे, घ्या ना देव. देव एखाद्याने तरी घ्या, माझ्याजवळ एवढा माल भरलेला आहे, थोडा तरी खपू द्या माझा माल. तेव्हा लोकांनी उत्तर दिलं, का किटकिट लावली सकाळी सकाळी? एक तर आमचं आम्हाला झालंय फुरं, आम्हाला आवरून उद्योगधंदा बघायचा आहे, आणि तुमचं काय सकाळी सकाळी? अरे बाबांनो, घ्या देव. तेव्हा लोकांनी उत्तर दिलं, देव न लगे, देव न लगे. 2 वेळा महाराजांनी ठणकावून सांगितलं लोकांनी, नकोय तुमचा देव आम्हाला, नकोय तुमचा देव आम्हाला. असं विचारल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की का रे बाबांनो, देव का नको आहे तुम्हाला? तर त्याचं उत्तरही देऊन टाकलं लोकांनी, साठवणीचे रुदले जागे. ज्या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे ती जागाच रिकामी नाही आमच्याकडे उरलेली, ती जागा सगळी व्यापून गेलेली आहे दुसऱ्या वस्तूनं, आणि तुमचा देव घेऊन ठेवायचा कुठं? हे लोकांनी दिलेलं उत्तर आहे. आता प्रश्न असा आहे की देव खरंच लोकांना पाहिजे आहे का नको आहे? हा जर विचार आपण केला तर मंडळी आपल्या लक्षात येईल की आजकाल प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किती गर्दी झालेली दिसते आपल्याला. त्याचं कारणही विनोदानं असं सांगितलं जातं की 75च्या वरच्यांना पूर्ण फुकट प्रवास आहे, बायकांना 50% प्रवास आहे, त्यामुळे लोकांची गर्दी वाढायला लागलेली आहे, असं उत्तर त्याचं मिळतं आपल्याला. खरंच काय कारण आहे? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवधर्माला गर्दी दिसते, ती देवाकरता नाही आहे. मग एक तर काहीतरी आपल्याला विरंगुळा म्हणून लोक देवाला जातात, फिरायला म्हणून जातात, मजा करायला म्हणून जातात. भगवंताच्या प्रेमापोटी जाणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, पर्यटन म्हणून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एक. दुसरी गोष्ट, इथं ज्याला देव तुकाराम महाराज म्हणतात, किंवा जो देव द्यायला आलेले तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला, तो देवच काय आहे हे आम्हाला कळालेलं नाही आहे. किंवा तुकाराम महाराजांना विचारावं की तुमचा देव नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे, हे आम्हाला वाटत नाही विचारावं, आम्ही सरळ नको म्हणून टाकतो. खरं जर बघितलं तर देव प्रत्येकालाच पाहिजे आहे. या जगात कोणीही मनुष्य असा नाही की ज्याला देव नको आहे. पण आम्हाला देवाची किंमत कळाली नाही म्हणून आम्ही देव नको असं म्हणतो. तुम्ही म्हणाला सगळ्यांना देव कसं काय पाहिजे? पापी लोकांना पण पाहिजे आहे का देव? हो, पाप करणाऱ्यांना सुद्धा देव पाहिजे आहे, सगळ्यांना देव पाहिजे आहे. परंतु देव न कळाल्यामुळं आम्ही तो घेत नाही. नेमकं काय द्यायचं आहे महाराजांना देव म्हणून? तर देव या शब्दाचा सरळ अर्थ आहे तर सच्चित आनंद स्वरूप असणारं स्वतःचं जे आनंद रूप आहे त्याला तुकाराम महाराज इथं देव असं म्हणतात. आनंद कोणाला नको आहे जीवनामध्ये? मला सांगा, प्रामाणिकपणानं कष्ट करून मिळवणाऱ्याला आनंद पाहिजे आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला आनंद नको आहे का? सुख नको आहे का? सुख आणि आनंद जर नको असेल तर तो भ्रष्टाचार आणि काळा बाजार कशासाठी करतो? मग सुख आणि आनंद मिळावा म्हणूनच करतो ना. पण तो आनंद सुख मिळवण्याचा मार्ग नाही, चुकीचा मार्ग आहे, त्याच्या लक्षात येत नाही. त्याला वाटतं याच मार्गाने सुख आणि आनंद मिळतो म्हणून तो मार्ग अवलंबतो. म्हणजे आनंद आणि सुख हे प्रत्येक जीवाला पाहिजे आहे. वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून ते मिळवण्याचा प्रयत्नही प्रत्येक जण करतो. काहींचे मार्ग चुकीचे, काहींचे बरोबर, परंतु पाहिजे असणारी वस्तू मात्र सगळ्यांना एकच आहे. परंतु ती चुकीच्या मार्गाने मिळत नाही हे लोकांना कळत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला ते सहजगत्या मिळावं याकरता अनेक प्रयत्न केले. त्यापैकी हा एक प्रयत्न आहे. तुकाराम महाराज आपल्याला स्वतःचा स्व आनंद ज्याला म्हणतात
तो देण्याकरता आलेले आहेत. महाराज म्हणतात तो देव घ्या रे बाबानो, तुमच्या दारात मी आनंद वाटण्याकरता आलेले घ्या. परंतु लोक म्हणतात नको नको. का? तर साठवणीचे रुदले जागे. जिथं त्याला ठेवायचं आहे ती जागा शिल्लक राहिली नाही आमची. कुठं ठेवायचं आहे तर चित्तामध्ये ठेवायचा आहे. आनंद हा कुठं असतो? डोळ्यात असतो, कानात असतो, नाकात असतो, तोंडात असतो का पोटात असतो? आनंद हा चित्तामध्ये असतो. चित्त जर प्रफुल्लित असेल तर माणसाचं सगळं जीवन प्रफुल्लित असतं. महाराज म्हणतात चित्ताच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. चित्त जर व्याकुळ असेल, चित्त जर तळमळत असेल तर कशाचाच काही जीवनामध्ये उपयोग होत नाही. सगळं निरस आणि निरर्थक वाटायला लागतं. मग ते चित्त जिथं आनंद म्हणजे देव ज्या ठिकाणी ठेवायचा ते चित्त आमचं विषयाने भरभटलेलं आहे. अनेक विषय त्या चित्तामध्ये आमच्या घर करून बसलेले आहेत. काही केल्या ती जागा सोडायला तयार नाहीत आणि त्यांनी जागा विषयाने सोडल्याशिवाय देवाला तिथं ठेवता येत नाही. मग आता तुमचा देव घेऊन आम्ही करायचं काय महाराज? म्हणून लोक म्हणतात देव न लगे साठवणीचे रुदले जागे. तरी तुकाराम महाराजांनी चिकाटी काही सोडली नाही. खरा व्यापारी त्याला म्हणायचं की आपल्याकडची वस्तू ग्राहकाला कोणत्याही परिस्थितीत खरेदी करायला लावणं, घ्यायला लावणं हे खऱ्या व्यापाऱ्याचं लक्षण आहे. गुजर मारवाडी या लोकांच्याकडं ही शिकावं खरं म्हणलं तर. दुकानात गेलेल्या माणसाला रिकाम्या पावलानं बाहेरच पडू देत नाहीत. ते गळ्यात मारतातच काही ना काहीतरी. हे मराठी माणसाला सहसा जमत नाही. आपल्याकडे उर्मटपणा आहे. ए चल पाहिजे तर गेले तर चल हो बाहेर. कशाला पुन्हा येते ते दुकानात आपल्या? म्हणून दुकानात थाटून मराठी माणसं भिकाऱ्यागत बसल्यात, धंदाच होत नाही. त्या लोकांचा धंदा पैसा ठेवायला जागा नाही. ही मानसिकता आहे आपली. तेव्हा तुकाराम महाराजांची चिकाटी आहे की जरी लोकांनी नको म्हटलं तरी पुन्हा महाराज आपल्याला एक प्रकारचं प्रलोभन देतात. बरं बाबा तुमच्याकडे पैसा नसेल नका पैसा देऊ. देव घ्या फुका, देव घ्या फुका. फुकट घ्या रे बाबानो, फुकट घ्या. 1 रुपया तुमच्याकडून मागत नाही. न लगे रुका मोल काही. रुका म्हणजे पूर्वीचा नाण्याचा एक प्रकार होता, त्याला रुका म्हणत असत, जुनं नाणं. तेवढा 1 रुका सुद्धा देऊ नका. फुकट घ्या, फुकट घ्या, फुकट घ्या. बिन पैशाचा घ्या. विकत राहू द्या, निदान वाटायला आलोय तसा तरी घ्या. महाराज तसाही लोक देव घ्यायला तयार नाहीत. तुकाराम महाराजांनी कपाळावरती हात मारून घेतला, स्वतःचं कपाळ बडवून घेतलं आणि महाराजांचे स्वउद्गार आहेत. देव मंदला भाव बुडाला काय करू. महाराज म्हणतात काय करू पांडुरंगा? देवाला मंदीच आली या जगामध्ये सध्या. देव मंदला. एखाद्या मालाला मंदी येते, माल खपतच नाही. काय काय केल्या. टमॅटोच्या बाबतीत असं होतं, शेतकऱ्यांना शेवटी टमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागतात काही काही वेळेला. काही वेळेला जनावरांच्या पायाखाली तुडवून त्याचं खत म्हणून पुन्हा त्या ठिकाणी ते उकरडे टाकून खत करावं लागतं. अशी परिस्थिती होते. तशी महाराज म्हणतात देवालाच मंदी आलेली आहे. एक तर स्वतःहून कोण देव मागायला येत नाहीत, स्वतः मी दारात द्यायला आलो तर घ्यायला तयार नाहीत. तुकाराम महाराजांनी कपाळावर हात मारला. काय करावं आता या लोकांना? देव मंदला भाव बुडाला काय करू. जगामध्ये भाव शिल्लक राहिला नाही. प्रेम शिल्लक जिथं राहिलं नाही तिथं देव घेणार कोण? म्हणून अशा प्रकारची विपन्न अवस्था महाराजांच्या अंतःकरणाची झाली. आणि शेवटी महाराज म्हणतात की बाबांनो, मी एवढं व्याप केलं, एवढा खटाटोप केला, माझ्याजवळ भांडवल नव्हतं. देव हे मटेरियल, देव हा माल विकायला तुमच्याजवळ आणण्याकरता आधी व्यापाऱ्याकडे भांडवल असावं लागतं ना. भांडवलावरती माल खरेदी करून तो किरकोळ विक्रीला आणतो. महाराज म्हणतात माझ्याजवळही भांडवल नव्हतं, पण माझी काही पत होती समाजामध्ये, संत समाजामध्ये काही पत होती. त्या पतीचा मी वापर करून क्रेडिटवरती माल आणलेला आहे, उधार आणलेला आहे, उसनवारीवर आणलेला आहे. नंतर तुम्हाला त्याचं मोल देतो असं सांगून आणलेलं आहे. दुबळा तुका भावे विण, उदारा देव घेतला ऋण. देव या संतांच्याकडून उदार आणून मी तुम्हाला द्यायला लागलोय, तरी तुम्ही गेला. आता महाराज म्हणतात की मी दुबळा, आता माझं तुमच्या पुढं आता काही बळ चालत नाही. तुम्हाला कोणत्या पद्धतीनं सांगावं, कुठल्या पद्धतीनं तुम्हाला प्रवृत्त करावं हे आता मला कळेना असं झालेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या डोक्याला हात लावला आणि गप्प बसावं एवढीच भूमिका योग्य आहे असं महाराजांना या ठिकाणी वाटलं.
म्हणून शेवटचे उद्गार महाराज या अभंगातले काढतात की दुबळा तुका भावे वीण. आता माझं काही बळ चालत नाही बाबा, तुमचं जसं प्रारब्ध असेल, तुमचे जसे भोग असतील तसं तसं होईल. मला असं वाटत होतं की देव तुम्हाला द्यावा. आम्ही जसे सुखी आनंदी झालो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ही जशी आमची अवस्था झाली तशी तुमचीही व्हावी असं आम्हाला वाटत होतं. प्रयत्नही केले, पण आमचं काही कोणत्याही परिस्थितीत काही चालत नाही. आता याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. म्हणून महाराजांनी हात टेकले आणि शांत राहिले. दुबळा तुका भावे वीण, उदारा देव घेतला ऋण. अशा स्वरूपाचं या अभंगाचं चिंतन आहे. मंडळी, तात्पर्य असं आहे की संत महात्म्याने हे समाज जीवन, तुम्ही आम्ही सामान्य दुबळे लोक आहोत, हे सुखी आनंदी व्हावं याकरता आपल्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण त्यांची अवहेलना करतो. हा फार मोठा अपराध तुमच्या माझ्याकडून घडतो. ज्ञानोबारायांचं चिंतन माणसाने दिवसातनं थोडं करत राहावं. तुकोबारायांचं चिंतन दिवसातनं थोडं करत राहावं. नाथ महाराजांच्या साहित्याचं चिंतन थोडं करत राहावं. सकाळी उठून जर संत साहित्याचं चिंतन थोडा काळ जर केलं तर मानवी जीवनाला नक्कीच स्थैर्य प्राप्त होऊ शकतं. असा मोठमोठ्या लोकांचा असणारा अनुभव आहे आणि तो अनुभव यावा आपल्याला, म्हणून संतांनी हे प्रयत्न आपल्याला केलेले आहेत. अशा स्वरूपाचा वेगळ्या भूमिकेतला असणारा एक अभंग आहे, त्याचं हे असणारे चिंतन. मंडळी, आपल्याला या अभंगाचं चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.